दोस्तों नमस्कार, आपका दोस्त शैलेंद्र भंडारकर और आज हम मुर्गा अर्जुनी में आए दोस्तों। यहाँ हमारे जो बच्चे हैं वो यहाँ एक न्याय मोर्चा, विद्यार्थी न्याय मोर्चा करके निकाल रहे हैं और उनकी डिमांड है की शिक्षण मंत्री उत्तर द्या, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा, अपयशी शिक्षण धोरणाचा निषेध करतो, असे काही स्लोगन आहे त्यांचे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा हा बॅनर आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ठिकाणी मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि मोर्चाचं नेतृत्व आमचे पंचमभाई भलावी करत आहेत। ताई, आपली एक बाईट द्या, काय म्हणताय आजचं जे मोर्चा आपण काढत आहोत तर हा कशासाठी? चालू फक्त 2 मिनिटाची हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण इथं काढलेला आहे। तर आपण ह्या ठिकाणी आता तहसील कार्यालयावरती हा मोर्चा निघत आहे आणि आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत। हे लोक शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार माजला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज संपूर्ण देशात आंदोलन होत आहे। तर अशा पद्धतीनं हे विद्यार्थी ह्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत मित्रांनो, आणि हा मोर्चा आता निघालेला आहे। पेपर लीक नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। भारत माता की जय, 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 जय। दोस्तों, ये मोर्चा अभी तहसील कार्यालय में आया है और ये सब मोर्चा के नेतृत्व वाले ये जो हमारी विद्यार्थी सेना आदिवासी नगर पंचायत की अध्यक्ष है आदिवासी सेल की, तो और ये बच्चे, इनके नेतृत्व में ये जो आंदोलन हुआ है यहाँ पे और तहसील कार्यालय में आए हैं। तो यहाँ बढ़िया स्लोगन है, छोटे छोटे काय नाव आहे आपलं? भास्कर गिदमारे जी। हे तुम्ही आज जे मोर्चा काढला, काय तुमच्या भावना आहेत ह्या मोर्चाबद्दल? तो आपला चालू आहे तिकडे आपला जंतर मंतरवर। अच्छा, सोनमजी वांगचुंग यांचा पेपर फुटीचा जो आहे तो बंद झाला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा इस्तीफा झाला पाहिजे, हे तुमची मागणी आहे। तुमची मागणी रास्त आहे। तर ह्या पद्धती काय नाव आहे तुझं? गौरव चौधरी। किती कोणत्या वर्गाला आहे? कोणत्या वर्गाला आहे? बिझनेस आहे माझा। बिझनेस आहे। किती कुठपर्यंत शिकलो? मी 12 पर ह्या इस्तीफा झाले पाहिजे दिल्लीला नाही। अच्छा अच्छा, धर्मेंद्र इस्तीफा देईल, त्यामुळे कसं एज्युकेशनला श्रमोती भेटेल नाही का? वांगचुजी हां। तर अशा पद्धतीने यांच्या ह्या जो आता मोर्चा आणली तुम्ही तहसीलला, तर याचा काय उद्देश काय आहे तुमचा? या देशामध्ये ही जी सरकार आहे, एनडीएची सरकार, या सरकारने लोकशाही एकदम संपवण्याचा जणू काही कटच रचला आहे असा या ठिकाणी वाटत आहे। जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर शांतपणे सोनम वांगचुक यांच्या उपोषण चालू होता, ते एकदम शांतपणे त्यांचं उपोषण चालू होता। कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी दंगाधोका नव्हता, कोणत्याही ठिकाणचे ते कोणाला त्रास देत नव्हते। म्हणजे जसे गांधीजी शांतीपूर्ण आंदोलन करत होते त्या प्रकारे ते तिथं बसून आंदोलन करत होते। परंतु आता 2 दिवसा अगोदर त्यांना तिथून एक हुकुमशाही पद्धतीने, गुंडशाही पद्धतीने उचलून नेलं। या देशामध्ये लोकशाही आहे, कुठेतरी हे सरकार लोकशाही संपुष्टात आणत आहे आणि जे संविधान आपल्याला अधिकार देते की प्रत्येकाला अधिकार आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा, आपल्यावर होणाऱ्या दडपणशाहीच्या विरोधात उभे राहण्याचा, परंतु हे जे सरकार आहे हे सरकार कोणालाही जुमानत नाही। आज लाखो विद्यार्थी रस्त्यावर आहेत। एकंदरीत म्हणजे तुम्ही जो सोनम वांगचुक जी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते आंदोलन करतायत त्याला तुम्ही समर्थन करायला? त्यांना आम्ही समर्थन करायला रस्त्यावरती आलो आहेत आणि अशा
अशा प्रकारे जे देशामध्ये पेपर लीक होत आहेत, जे बेरोजगारी आहे, महागाई आहे, हे अनेक मुद्दे आहेत. हे सरकारचे याकडे लक्ष नाही. यांचे तोडफोडचे राजकारण चालू आहे आणि लोकशाही यांनी संपवलेली आहे. एक या प्रकारची सरकारचा जाहीर निषेध आणि यांनी सत्तेवरून उतरून जावं हा या तुमचा- सरकारचा जाहीर निषेध. यांनी सत्तेवरून उतरून जावे. यांच्या बसची गोष्ट राहिलेली नाही. थँक्यू.